राधा असं का वागते तेच कळत नाहीये मला, आणि तिला काय समजवायचं कसं समजवायचं ते सुद्धा कळत नाही. हो ना बा, त्यासोबत आता फोनवर बोलल्यानंतर तर मलाही असंच वाटायला लागले, काही कळतच नाहीये का करावं. स्वप्नातही वाटलं नव्हतं एवढा मोठा ती निर्णय घेईल म्हणून. त्याच्या मागे काहीतरी कारण आहे आई, नक्की. हो असणारच, मोठंच कारण असणार बरं या पाठी. नाहीतर ती एवढा मोठा निर्णयाचा पटपट घेणार नाही बरं. पण ते तुलमल न विचारता, आपल्याशी न बोलता, त्या मागे काहीतरी कारण असणार नक्कीच. आई, माझ्या मनात एक शंका येते, बोलून दाखवू का? हो काल बोल ना. नाही, तुम्हाला वाईट नाही ना वाटणार? हवी खाऊन बरं असं बोलत आहेस, बोल ना. या सगळ्या मागे गुरुनाथ नसेल ना? कारण राधाला त्रास देण्यासाठी तो कुठल्याही थराला जाऊ शकतो, आणि आतापर्यंतचा त्याचा एकंदरीत स्वभाव बघता तो त्याचं कारस्थान असू शकतं. असू शकते, असू शकते, तोही असं करू शकते. पण त्यांनी जर असं का केलं असेल ना, तर पहा बरं, माझ्यासारखी वाईट बाई, वाईट आई त्याला सापडणार नाही ना. आहे, पण त्याच्या आधी आपण राधाला समजवायला हवं. कारण राधिका मसाले तिची ओळख आहे हो आई. तिने निर्माण केलेलं विश्व आहे, तिचं विश्व आहे. हे सगळं इतक्या सहजासहजी तिच्या हातून जायला नको, प्लीज. हो ना बा, खरं आहे. आपण असं होऊच द्यायचं नाही बरं. हो, आपणच तिला समजावून सांगायचं आणि आपणच तिला समजून घ्यायचं ना बा. बरं, आता ते विश्व तेच आपलं विश्व आहे ना, आपण मान्य केलं आहे ना. मग आपण आधी तिच्या पाठीशी ठामपणे उभे होतो, आताही त्या सोबतच राहू, समजून घेऊ. त्यामागे का कारण आहे ते शोधूया, होईल सगळं नीट. काय ग, तुला काय वाटतं, राधिका ताई येतील ना? नक्कीच येतील. अगं मला तर असं झालं कधी एकदा त्यांना भेटते. अगं तसं नाही, राधिका ताई आधीच्या नाही राहिल्या आता. त्या मोठ्या कंपनीच्या मालकीण आहेत. त्या कितीही मोठ्या झाल्या तरी लहान लोकांना कधीच विसरत नाही. राधिकाताई आल्या, राधिकाताई आल्या. नमस्कार 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 नमस्कार. अरे हो हो हो, राधिका ताई काही पटकन जाणार नाहीयेत, त्या थांबणार आहेत आणि आपल्या सगळ्यांशी बोलणार सुद्धा आहेत. पण आधी आपण त्यांना ज्या कामासाठी बोलवलंय ते काम तर करून घेऊयात. हा, चला ताई, चला. माझी आई. हो का? आई नमस्कार करते. पोरी, आज तुझ्यामुळेच हा दिवस बघता आला. अगं तुझ्यामुळेच माझ्या पोरीला स्वतःच्या पायावर उभं राहिलेलं पाहता आलं मला. अहो असं काय बोलताय? मी काय केलंय? मी काहीच केलं नाहीये. नाही कसं? तू विचार दिलास ना, कुठलंही काम छोटं नसतं. छोट्या कामात नाही तुम्ही मोठे होऊ शकता, हा विचार दिलास ना तू तिला. खरं बोलते आई. खरं सांगू का, माझ्या मुलीनं लग्न झाल्यापासून खूप सोसलं. पदरात लहान मूल असताना तिच्या नवऱ्यानं तिला टाकलं. ताई, माझा नवरा ना दुसऱ्या बाईच्या नादी लागला होता. मला काय करावं ते सुचत नव्हतं. पोटासाठी कमवायला हवं म्हणून रात्रंदिवस मोलमजुरी करून कष्ट केले. त्यानंतर मला तुमच्याबद्दल कळलं. तुम्ही काय करता, काय बोलता, याचा सतत पाठपुरावा करत राहिले. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपल्या स्वतःची ओळख आपण स्वतःच निर्माण करायची. त्यासाठी ताई मी खूप कष्ट केले, रात्रंदिवस मेहनत केली. आणि ताई, मी हे दुकान उभं केलं आणि मला खात्री आहे ताई, आता मला पुढे जाण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. शकुंतला ताई, तुमच्या मेहनतीचं, जिद्दीचं, चिकाटीचं कौतुक करावं ना तेवढं थोडंच आहे. आज तुम्हाला तुमच्या या नवीन उद्योगाला शुभेच्छा देताना मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. जर आज या दुकानाच्या ओपनिंगला यायला मी जर नकार दिला असता ना, तर ती माझी मोठी चूक ठरली असती. काय होतं, जेव्हा माणूस खूप काम करतो, त्याला यश मिळतं, त्यानंतर ना तो पूर्वीच्या आपल्या काही गोष्टी विसरून जातो.
छोट्या छोट्या गोष्टींसाठी केलेलं स्ट्रगल, त्या लढाया, सगळं काही मग हळूहळू कंटाळा करायला लागतो. तसंच काहीच आता माझं झालंय. आणि इथे येऊन मला असंही वाटतंय, मला माझ्यातली पूर्वीची राधिका पुन्हा सापडायला लागली. काय झालंय तुमचं? शनाया, बास हा, आता बास झालं. डोकं फिरू नकोस माझा. एक मिनिट जावई बापू, माझा आवाज परत आलाय. तुम्हाला आवडला नाही का? तुमच्या मुलीच्या कानाखाली आवाज काढायला आलो मी, कळलं ना? व्हॉट हॅपेंड? काय झालं? शनाया, तू माझ्या वॉलेट मधले पैसे चोरले की नाही? मम्मा, पैसे चोरलेस की नाही खरं सांग. हो चोरले. का चोरलेस पैसे? ते बंदूक बाबाला द्यायचे होते. कोण बंदूक बाबा? बंदूक बाबा. कोण बंदूक बाबा? त्यांनी मम्माचा आवाज ट्रीटमेंट दिली तो मॅन. तुम्ही बरे आहात ना? त्यांना ट्रीटमेंट साठी ऑलरेडी पैसे दिले होते ना मी. ट्रीटमेंट चालू होती ना, मग हे कुठले पैसे? गॅरी यार असं काय करतोय, कशाला चिडतोय? मम्माचा आवाज परत आला ना. मम्मा टॉक ना, दाखव ना त्याला. बाबा ब्लॅक शीप हॅपी आणि तुम्ही गप्प बसा, माझं डोकं फिरू नका. नाही, माझंच चुकलं. मी स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला. तुमच्या या मूर्ख मुलीशी लग्न केलं ना, तिकडेच चुकलं माझं. एक मिनिट जावे बापू, काही पैशांचा प्रश्न आहे ना, ठीक आहे, पण तुम्ही लग्नापर्यंत पोहोचायची काही गरज नाही. नाही, तिथपर्यंत पोहोचायची वेळ आता आली आहे. मी जेवढं बरं वागायचा प्रयत्न करतो ना, तुम्ही दोघी मिळून काहीतरी नवीन कांड करता आणि मला परत असं वागायला भाग पाडता. नाही, पण आता बास झाला. आता डोक्यावरून पाणी गेलं. तू चल बाहेर चल. नको करू असं. हा, मला काही शांत राहू द्याल का नाही? दर वेळेला मी काहीतरी बरं करायचा प्रयत्न करतो, तुम्ही दोघी मिळून काहीतरी नवीन कांड करता. नाही, बास झालं. एक तर तू मूर्ख बिंडोक आणि तुझी ही बिंडोक मम्मा दोघी मिळून माझी वाट लावली आहे. गॅरी, तू मला वाटेल ते बोल, मम्माला तू काही बोलू शकत नाहीस, ओके? आणि मी किती कशी वागले तरी आफ्टर ऑल तुझी वाईफ आहे ना. कसली वाईफ? नाही, आर यू सिरियस? तू अजूनही त्याच भ्रमात आहेस का? वाईफ कसली? हा, शनाया, आपलं लग्न व्हॅलिड नाहीये, कळलं ना? मम्मा काय बोलतोय बघ. हे बघा जावई बापू, कसले जावई बापू? काय वाटेल ते बोलता. लग्नाचं काही सर्टिफिकेट नाही, काही नाही. कुठल्या तरी देवळात गेलो, अग्निभोवती 4 फेऱ्या मारल्या म्हणजे त्याला लग्न म्हणत नाही. शनाया, तू माझी वाईफ नाहीयेस आणि आपलं लग्न व्हॅलिड नाहीये, एवढं डोक्यात घे. आणि तुम्ही लक्षात ठेवा, याच्या पुढे जर अजून काही कांड केले ना, तर बघाच मी काय करतो. आज तुझ्यामुळेच हा दिवस बघता आला. मी काय केलंय? तू विचार दिलास ना. पोटासाठी कमवायला हवं म्हणून रात्रंदिवस मोल मजुरी करून कष्ट केले. त्यानंतर मला तुमच्याबद्दल कळलं. तुम्ही काय करता, काय बोलता, याचा सतत पाठपुरावा करत राहिले. आणि ताई, मी हे दुकान उभं केलं आणि मला खात्री आहे ताई, आता मला पुढे जाण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. मला या शकुंतला ताईंच्या वागण्याचं खरंच खूप कौतुक वाटतंय. माझा आदर्श समोर ठेवून आज त्या स्वतःच्या पायावरती उभ्या राहिल्या, स्वतःचं अस्तित्व निर्माण करू पाहत आहेत. अशा कितीतरी शकुंतला माझ्याकडे मोठ्या अपेक्षेनं पाहत असताना मी मात्र काय करते? कोणीतरी माझ्याकडं माझं अस्तित्व मागताना मी सरळ देऊन मोकळी होती. उद्या हीच गोष्ट या शकुंतला ताईंना कळली तर काय वाटेल त्यांना? माझ्याबद्दल नक्की काय विचार करतील? नाही, हीच ती वेळ. हे जे काही घडलंय त्याबद्दल पुन्हा विचार करायला हवा. चल निघूया. काय झालं? नाही, काय नाही. चल आपण निघूया. चल. गुरुनाथ, काय झालं सांगशील आता? तुझा चेहराच सांगतोय. काय नाही, मी शनायाला जाऊन झापून आलो. तिला सांगितलं यापुढे जर असं काही केलंस ना तर मी म्हणजे परिणाम चांगले होणार नाही. ती काय गरज होती तुला आत्ताच सगळं तिला सांगायची? हा, अरे इथे ऑलरेडी राधिकाचं टेन्शन आहे आणि तू कुठे एनर्जी वेस्ट करतोय शनायाच्या मागे? राधिकाचं काय आता? अजूनही कॉल आला नाहीये तिचा. मला तर कळत नाही एवढा कसला विचार करते ती. अगं मग तू कर ना कॉल. मी करू? माया, आपलं काम होण्याची मतलब आहे ना. हे बघ, आपण राधिकाला आधीच असं काहीतरी करायला सांगतो जे तिच्या मनाविरुद्ध आहे, बरोबर? म्हणून ती हेजिटेट करते.
पण आपलं काम होण्यासाठी मग तू फोन केला काय किंवा तिने फोन केला काय, काय फरक पडणार आहे? काम तर होईल ना. तू कर की फोन. मॅम मी आय कम इन? हां प्लीज बसा ना. थँक्यू. वहिनी हे पेपर. एक मिनिट. हॅलो. मग काय ठरलं तुझं? हो सांगते. काय आहे, एवढी मोठी कंपनी दुसऱ्या कंपनी बरोबर मर्ज करायची तर थोडा वेळ तर लागणारच ना. थोडा वेळ म्हणजे नक्की किती वेळ? तुझ्या लिगल टीमशी बोलणं झालं असेल राईट? हो झालंय, माझ्या लिगल डिपार्टमेंट बरोबर बोलणं झालंय. अजून 8 दिवस तरी लागतील. डोंट यू थिंक हा जरा जास्तच वेळ? हो सगळ्या गोष्टी नीट आणि कायदेशीर व्हाव्या असं जर वाटत असेल ना तर इथे 8 दिवसांचा वेळ लागणारच ना. बरं ठीक आहे, बट सी टू इट की जरा लवकरात लवकर होईल सगळं. आय नो. बाय. काय म्हणाली? काही नाही, प्रोसिजर सुरू आहे आणि 8 दिवस तरी आपल्याला वाट बघावी लागेल. 8 दिवस. मॅम 8 दिवसाचं काय प्रोव्हिजन आहे? हो सांगते मी. जेनी खानवलकर सर, मी असा डिसिजन घेतलाय की आपली राधिका मसाले ही कंपनी एसबी ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये मी मर्ज करणार नाही. काय मॅम काय काय म्हणालात तुम्ही? मी आपली राधिका मसाले ही कंपनी एसबी ग्रुप ऑफ कंपनीज बरोबर मर्ज करणार नाहीये. Oh, thank God. आता मी माझा निर्णय बदललाय. आता मी या विषयाच्या तळाशी जाणार आणि हे डावपेच खेळण्यामागचा खरा सूत्रधार जो कोणी आहे त्याला शोधून काढणार. आणि मी किती कशी वागले तरी आफ्टर ऑल तुझी वाईफ आहे ना. कसली वाईफ? शनाया, आपलं लग्न व्हॅलिड नाहीये, कळलं ना? कुठल्या तरी देवळात गेलो, अग्निभोवती 4 फेऱ्या मारल्या म्हणजे त्याला लग्न म्हणत नाही. शनाया, तू माझी वाईफ नाहीयेस. शनू बेबी, ओ माय गॉड, काय झालं शनू बेबी? मम्मा बघितलंस तर गॅरी कसं वागतोय. शनू बेबी, अगं हल्ली तो तसाच वागतो. त्यात एवढं रडण्यासारखं काय? मम्मा तुला या सगळ्याचा सिरियसनेस कळतोय का ग? हे बघ गॅरी आता खूप डिफरंट वागतोय माझ्याशी. तो आधी चिडायचा, रागवायचा, भांडायचा माझ्याशी, पण आता तो मला इग्नोर करतोय. पण त्यात तो असं म्हणला की आमचं लग्न आता व्हॅलिड नाहीये. म्हणजे काय? इतकं इझी आहे का लग्न तोडणं मम्मा? हे बघ शनू बेबी, माणूस रागाच्या भरात वाटेल ते बोलतो. कॅरीला राग आला म्हणून तो असंच काहीतरी बडबडला. त्यात काय इतकं मनावर घ्यायचं? व्हाय आर यू सो सिरियस? हा, आणि ह्या आधी तुमचं भांडण काही कमी वेळा झालंय का? मम्मा प्लीज, तूच तर म्हणली होतीस ना की माणूस रागाच्या भरात जे बोलतो ते सगळं खरं असतं, अगदी मनातलं आतलं असतं. ओ माय गॉड मम्मा, त्या मायासाठी गॅरी मला सोडून तर नाही ना देणार. शनू बेबी, जाऊ दे, तू काही बोलू नकोस प्लीज. कारण तू काही झालं तरी गॅरीचीच साईड घेणार आहेस, माझ्या साईडने बोलणारच नाहीयेस. कारण मी चुकीचं बोलते ना, मी चुकीचं वागते कायम. मम्मा यार, त्यांनी त्या राधिकाला माझ्यामुळे सोडलं आणि आता त्या मायासाठी तो मला सोडणार आहे. म्हणजे तुला दिसतंय का, सगळी हिस्ट्री परत रिपीट होते. ते मला नकोय. म्हणजे आधी राधिकाला फसवलं, आता मला फसवणार. सौमित्र, काय झालं? असं एकटाच का बसलायस? काही झालं का नाही, असंच विचार करत बसलोय. कसलं टेन्शन आहे का? हा प्रश्न तू मला विचारण्यापेक्षा स्वतःला विचारायला पाहिजेस, असं नाही वाटत आहे तुला? सौमित्र, आता तुला काय झालंय हे कळणं माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. मी परत तेच म्हणणार आहे की हे तू स्वतःला का नाही विचारत आहे? तू का अशी वागतेस राधा? एवढा मोठा निर्णय घेतलायस तू, तो सुद्धा असा तडकाफडकी.
तुला एकदाही नाही असं वाटलं की तू चुकीची वागतेस? सौमित्र, मला काय चूक काय बरोबर नव्हतं कळत. पण ते सोड ना, आता मी जे काही सांगणार आहे ना ते जास्त महत्वाचं आहे. बोल. सौमित्र, मी राधिका मसाले SB ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये मर्ज करणार नाहीये. काय म्हणालीस आता? आता तू जे ऐकलं तेच. तू खरं बोलतेस? हो, मी अगदी खरं सांगते. राधा, आतापर्यंत तू असं म्हणत होती. हो, मी तेव्हा अगदी ठामपणे तुला सांगितलं होतं, पण आता मी दुप्पट ठामपणे तुला सांगतेय की मी राधिका मसाले SB ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये मर्ज करणार नाहीये. नाही, माझा नाही विश्वास बसत आहे अजूनही. विश्वास ठेवण्या पलीकडे तुझ्याकडे पर्यायच नाही. पण राधा, हे काय झालंय अचानक? म्हणजे तू कुठला निर्णय कधी घेशील मला खरंच काही कळत नाही. इतके दिवस आम्ही सगळे तुला समजावून सांगतोय, पण कोणाचंही ऐकलं नाहीस तू. मग अचानक असं काय घडलंय? जेव्हा माणूस आपल्या माणसांचं ऐकत नाही ना, तेव्हा देव कोणाला तरी पाठवतो. तसंच झालंय. म्हणजे मला नाही कळलं. म्हणजे आज ऑफिसमध्ये एक बाई आली होती. तिचं छोटंसं दुकान आहे, त्या दुकानाचं ओपनिंग करायचं असं म्हणत होती. मागेच लागली माझ्या. रात्रंदिवस मोलमजुरी करून कष्ट केले. त्यानंतर मला तुमच्याबद्दल कळलं. तुम्ही काय करता, काय बोलता, याचा सतत पाठपुरावा करत राहिले. आहे ताई, मी हे दुकान उभं केलं आणि मला खात्री आहे ताई, आता मला पुढे जाण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. मी असा डिसिजन घेतलाय की आपली राधिका मसाले ही कंपनी SB ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये मी मर्ज करणार नाही. मग मी ठरवलं की काही हरकत नाही, जायचं. आणि मग मला कळलं, एखादी बाई आपल्याकडे बघून परिस्थितीशी 2 हात करायला तयार आहे, मग आपण का रडत बसायचं? आपणही लढायचं. लढायचं म्हणजे? कोणाच्या विरोधात लढायचं आहे तुला? जी व्यक्ती आपल्याशी खेळ खेळते त्या व्यक्तीबरोबर. आता मलाही दाखवून द्यायचंय खरा खेळ काय असतो. जेवढा ठामपणे बोलतेस म्हणजे तुला अंदाज आहे का कोण आहे यामागे? अर्थात दुसरं कोण असणार? गुरुनाथ सुभेदार. काय झालं? नथिंग. कसलं विचार करतेस का? विचार ॲज इन टेन्शन आलंय रे मला राधिकाच्या बोलण्याचं. म्हणजे? अरे म्हणजे जेव्हापासून ती म्हणाली आहे की तिला 8 दिवसांची मुदत हवी आहे, तेव्हापासून तेच सुरू आहे डोक्यात. या 8 दिवसांमध्ये तिने तिचा विचार बदलला तर, ऑर एल्स तिला कोणी भाग पाडलं तर विचार बदलायला. आय एम रिअली वरीड. माया, काम डाऊन. हे बघ, राधिकाला मी नीट ओळखतो, ओके? आणि एक गोष्ट लक्षात घे, आता तिच्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय असेल तर तिच्या नवऱ्याची इब्रत, तिच्या नवऱ्याची इज्जत. त्याच्याहून जास्त महत्वाचं तिच्यासाठी काही नाहीये. त्यामुळे आतापर्यंत सगळ्या गोष्टी या आपल्या मनाप्रमाणे घडत आलेल्या आहेत आणि आता या पुढे सुद्धा घडणार आहेत. तू आणि मी लवकरच राधिका मसाले आणि SB ग्रुप ऑफ कंपनीचे मालक असणार आहोत, ओके? यू नेव्हर नो गुरुनाथ. ह्या प्रोसिजर मध्ये अजून पुढे काय काय होणार आहे तुला कल्पना नाहीये याची. नसेल कल्पना, पण मला एक गोष्ट नीट माहिती आहे. कोणती? तू टेन्शन मध्ये असल्यावर अजून सुंदर दिसतेस. गुरुनाथ, काय टेन्शन घेतेस? डोंट वरी, ओके?